वेलकम टू न्यू परफेक्ट स्टडी सेंटर। तर आज आपण एका नवीन परिपत्रकाबद्दल माहिती बघणार आहोत। तर हे जे परिपत्रक आहे हे काय आहे, पवित्र पोर्टल वरती जारी करण्यात आलेलं आहे। तर यामध्ये जे काही शिक्षक भरती आहे त्याचा जो टाइम टेबल आहे आपल्याला दिलेला आहे। म्हणजे अगोदर जे काही अतिरिक्त शिक्षक झालेले आहेत त्यांचे सर्व जो वेळापत्रक आहे ते त्यांनी दिलेला आहे। 31 मार्च पर्यंत जे अतिरिक्त शिक्षक आहेत त्यांचं समायोजन करण्यात येणार आहे आणि 1 एप्रिल पासून जे काही शिक्षक पद भरती पवित्र पोर्टल मार्फत 2025 चे हे स्टार्ट होणार आहे आणि त्याबद्दलचं परिपत्रक आपण लवकरच पाहूया। प्रकारचं पत्रक आपल्याला पाहायला मिळणार आहे। शिक्षण संचालनालय माध्यमिक व उच्च माध्यमिक महाराष्ट्र राज्य मध्यवर्ती इमारत डॉक्टर यानी बेझंट मार्ग पुणे। दिनांक 4 फेब्रुवारी 2026 आहे। विषय आहे सन 2025-26च्या संच मान्यतेनुसार अतिरिक्त शिक्षक समायोजनाबाबत। म्हणजे जे समायोजन पूर्ण झाल्यानंतर आपले जे काही 2025ची पवित्र पोर्टलची भरती आहे ते लवकरच तात्काळ चालू होणार आहे। याविषयी आपण सविस्तर माहिती बघूयात। उपरोक्त विषयाबाबत कळविण्यात येते की शासन निर्णय 15/3/2024 अन्वये राज्यातील मान्यताप्राप्त खाजगी अनुदानित, अंशतः अनुदानित व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालयातील अतिरिक्त शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या समायोजनाबाबत अनुसरावयाची सुधारित कार्यपद्धती विशद केली आहे। तसेच संदर्भ 2 अन्वये दिलेली स्थगिती उठविण्यात येत आहे। सन 2025-26 ची संच मान्यता शासन निर्णय दिनांक 15/3/2024 मधील सुधारित संच मान्यता निकषानुसार शाळा व्यवस्थापन प्रकारानुसार दिनांक 23/10/2025 रोजीच्या पटावर नोंद असलेल्या आधार वैध विद्यार्थी संख्येनुसार माहे डिसेंबर 2025 मध्ये शिक्षणाधिकारी लॉग इनला उपलब्ध करून देण्यात आली आहे। शासन निर्णय दिनांक 15/3/2024 अन्वये निर्गमित अतिरिक्त शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या समायोजनाबाबत अनुसरावयाची सुधारित कार्यपद्धतीबाबत महाराष्ट्र राज्य पदवीधर प्राथमिक व केंद्रप्रमुख सभा व इतर यांनी मान्य उच्च न्यायालय मुंबई येथे याचिका क्रमांक 5456/2025 दाखल केली असून सदर याचिकेमध्ये मान्य न्यायालयाने 23/4/25 रोजी जयशते आदेश पारित केलेले असल्याने सन 2024-25 च्या संच मान्यतेनुसार अतिरिक्त ठरणाऱ्या शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या समायोजनाच्या कार्यवाही स्थगिती होती। आता ते स्थगिती उठवण्यात आलेली आहे। दिनांक 14/11/2025 रोजीच्या आदेशान्वये शासन निर्णय 15/3/2024 च्या शासन निर्णयान्वये समायोजनाच्या प्रक्रियेच्या अनुषंगाने दाखल केलेल्या याचिका क्रमांक 5456/2025 सह इतर सर्व याचिका निकाली काढलेल्या आहेत। तदनुषंगाने शासन निर्णय 15/3/2024 मधील तरतुदीनुसार सन 2025-26 च्या संच मान्यतान्वये अतिरिक्त ठरणाऱ्या शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या समायोजनाबाबतची रिक्त जागा संवर्ग विषय इयत्तानिहाय व अतिरिक्त शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांची तात्पुरती यादी दिनांक 13/2/2026 पर्यंत घोषित करावी। तदनुसार सन 2024-25 च्या संच मान्यतेनुसार अतिरिक्त ठरणाऱ्या शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या समायोजनाबाबत शासन निर्णय 15/3/2024 मधील तरतुदीनुसार अतिरिक्त ठरणाऱ्या शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या समायोजनाबाबतची जिल्हा स्तरावरील कार्यवाही दिनांक 3/3/2026 पर्यंत करावी। तदनंतर जिल्हा स्तरावरील समायोजनाची कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर रिक्त जागा संवर्ग विषय इयत्ता निहाय व अतिरिक्त शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांची तात्पुरती यादी शिक्षणाधिकारी प्राथमिक माध्यमिक यांनी विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयास 10/3/2026 पूर्वी सादर करावी। विभागीय शिक्षण संचालक यांनी अनुदान प्रकार व व्यवस्थापन प्रकारानुसार समान असणाऱ्या रिक्त पदावर अतिरिक्त शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचे विभागस्तरावर समायोजन प्रक्रिया दिनांक 25/3/26 पर्यंत पूर्ण करावी व उर्वरित रिक्त पदांचा तपशील अतिरिक्त कर्मचारी यादी संचालनालय 31/3/2026 रोजी सायंकाळी 5
वाजेपर्यंत सादर करावा. दिनांक 3/3/2026 जिल्हा स्तरावरील आणि दिनांक 25/3/2026 रोजी विभाग स्तरावर समायोजन झाल्यानंतर समायोजन झालेल्या शिक्षकांचे शिक्षकेतर कर्मचारी यांचे वेतन अनुदान मूळ शाळेतून आहरित केले जाणार नाही याची दक्षता घ्यावी. सदरचे देयक मूळ शाळेतून आहरित झाल्यास त्यांची जबाबदारी निश्चित केली जाईल याची नोंद घ्यावी. शिक्षणाधिकारी, माध्यमिक व विभागीय शिक्षण उपसंचालक यांनी सन 2025-26च्या संच मान्यतेनुसार शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी समायोजनाची प्रक्रिया उपरोक्त नमूद केलेल्या कालावधीत पूर्ण करून विभागीय शिक्षण उपसंचालक यांनी रिक्त पदांचा तपशील, अतिरिक्त कर्मचारी यादी, रिक्त पदाचा प्रवर्ग, विषय, अनुदानाचा व्यवस्थापना प्रकारासह संचालनालयास सोबत जोडलेल्या नमुन्यामधील तपशिलासह दिनांक 31/3/2026 सादर करावा. सदर बाब प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक स्तराला लागू आहे. तर याच्यामध्ये आपल्याला समायोजनाचं वेळापत्रक दिलेलं आहे. समायोजनाचा स्तर त्यांनी दिलेला आहे. तर जिल्हा स्तरावरती होणार आहे समायोजन 13/2/2026 रिक्त जागा किती प्रमाणात तात्पुरती यादी लावण्यात येणार आहे. नंतर 20/2/2026 आक्षेप आणि हरकती. 25/2/2026 रिक्त जागा अतिरिक्त कर्मचाऱ्यांची अंतिम यादी घोषित करण्यात येणार आहे. नंतर 3/3/2026 समुपदेशनाद्वारे समायोजन करणे. नंतर आहे विभाग स्तरावरील याद्या. 6/3/26 विभाग स्तरावर यादी सादर करणे. 10/3/26 विभाग स्तरावर रिक्त जागा तात्पुरती यादी घोषित करणे. 16/3/26 आक्षेप आणि हरकती घेणे आणि 20/3 आहे रिक्त जागा अतिरिक्त कर्मचारी अंतिम यादी घोषित करणे. 25/3 आहे समुपदेशनाद्वारे समायोजन करणे. राज्यस्तर नंतर 31/3/2026 राज्यस्तरावर यादी सादर करणे. तर हे परिपत्रक काढलेलं आहे. शरद गोसावी, शिक्षण संचालक, प्राथमिक शिक्षण संचालनालय पुणे आणि नंतर महेश पालकर सर, शिक्षण संचालक, माध्यमिक उच्च माध्यमिक पुणे. तर यांचे समायोजनाचे प्रोसेस झाल्यानंतरच आपल्याला समजू शकेल की किती वॅकन्सीज वगैरे येणार आहेत आणि जी की प्रोसेस आहे 1 एप्रिलपासनं पवित्र पोर्टलचे चालू होणार आहे. तर अशाच प्रकारच्या नवीन अपडेट बघण्याकरता आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.